पाठामध्ये आपला विचार चालू आहे पदार्थ, बरोबर. तर द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाया भावा सप्त पदार्था. द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाया भावा सप्त पदार्था. ठीक. मंगलाचरण झाल्यानंतर ग्रंथकार आपला प्रतिपाद्य विषय सांगायला सुरुवात करतात की पदार्थ. तर पदार्थ किती आहेत? 7. कोण कोण? द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय आणि अभाव. 7 काय आहेत? पदार्थ आहेत, बरोबर. यावर न्यायबोधिनी बघा. अथ पदार्थान विभजते द्रव्येती. मिळाली पंक्ती. अथ शब्दाचा अर्थ या ठिकाणी आहे अनंतर, नंतर. कशाच्या नंतर? तर यापूर्वी काय केलंय मूळ ग्रंथामध्ये? मंगलाचरण. मग अथ शब्दाचा अर्थ काय होईल? मंगल करणानंतरम, मंगलाचरणानंतरम. मंगल केल्यानंतर आता, मंगल करणानंतरम झालं. पदार्थान विभजते द्रव्येती. पदार्थांचा विभाग करत आहे. कोणत्या पंक्तीने? द्रव्येती म्हणजे द्रव्य गुण कर्म या मूळ पंक्तीच्या द्वारे मूळ ग्रंथकार द्रव्याचा विभाग करत आहे असं सांगितलं. कोणी? न्यायबोधिनी काराने. लक्षात आलं जी? पदार्थान विभजते. काय अर्थ आहे या शब्दाचा? आणखीन सरळ अर्थाला पदार्थान विभजते हाच अर्थ आहे. परंतु पदार्थान या ठिकाणी द्वितीय विभक्ती आहे. द्वितीय विभक्तीचं बहुवचन आहे. पदार्थान विभजते. द्वितीय विभक्तीचा अर्थ होतो कर्म. ठीक आहे. द्वितीय विभक्तीचा अर्थ काय आहे? कर्म. आणि विभजते यामध्ये जो विपूर्वक धातू आहे, धातूच्या नंतर आलेला जो प्रत्यय आहे त्या प्रत्ययाचा अर्थ आहे कृतिमत्व. काय अर्थ आहे जी? कृतिमत्व. ठीक आहे ना? वाटल्यास लिहून घ्या, मी सांगतो वहीवर. पदार्थान विभजते इत्यत्र, पदार्थान विभजते इत्यत्र द्वितीया विभक्तेः कर्मत्वम अर्थः. कर्मत्वम अर्थः पूर्णविराम. धातुत्तर प्रत्ययस्य कृतिमत्वम अर्थः. कृतिमत्वम अर्थः पूर्णविराम. तथाच. आता एकंदरीत शब्दबोध वाक्यार्थबोध काय होतो बरं सांगतो. तथाच पदार्थ कर्मक विभागानुकूल कृतिमान मूल ग्रंथकार इति वाक्यार्थबोधः. इति वाक्यार्थबोध झालं. चला अर्थ समजून घेऊया. पदार्थान विभजते. या ठिकाणी पदार्थान द्वितीय विभक्ती आहे आणि द्वितीय विभक्तीचा अर्थ काय आहे? कर्मत्व. कर्मामध्ये द्वितीय. आणि धातूच्या पुढे आलेला जो प्रत्यय त्या प्रत्ययाचा अर्थ आहे काय? कृतिमत्व. एकंदरीत पदार्थान विभजते या वाक्याचा काय अर्थ निघतो? पदार्थ कर्मक. कारण पदार्थान द्वितीय होती,
द्वितीयाचा अर्थ केला काय? कर्म, कर्मत्व. आणि मग काय अर्थ निघाला? पदार्थ कर्मक आहे की नाही? पदार्थ आहे कर्म ज्याचा, पदार्थ कर्मक. विभागानुकूल अशी जी कृती, त्या कृतीवाला कोण? मूल ग्रंथकार. काय शब्दबोध झाला एकंदरीत बोला? पदार्थ कर्मक विभागानुकूल कृतिमान मूल ग्रंथकार पदार्थान विभजते. या वाक्याचा हा अर्थ झाला, शब्दबोध झाला. ठीक आहे जी. चला पुढे जाऊया. थोडक्यात काय? मूळ ग्रंथकार मंगलाचरण झाल्यानंतर पदार्थांचा विभाग करत आहे द्रव्य गुण कर्म इत्यादी पंक्तीच्या द्वारे. आता पुढे मूळ पंक्तीमध्ये सप्तपद आलेले आहे बघा. सप्त कुठं? द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाया भावा हा सप्त पदार्थ. आता या ठिकाणी प्रश्न येतो की सप्त या पदाचं ग्रहण का केलं? कशासाठी हे पद दिलं आहे? कदाचित सप्तपद नसतं दिलं तरी सुद्धा मोजून आपल्याला 7 संख्या ठरवता आली की असती की नाही? आली असती. मग सप्तपद कशासाठी दिलंय बा? हा प्रश्न येतो की नाही? तर बघा तिथे लिहित आहे तत्र म्हणजे त्या पंक्तीमध्ये सप्तग्रहणम पदार्थत्वम द्रव्यादि सप्तान्यतमत्व व्याप्यम इति व्याप्ती लाभाय. वाचा पंक्ती. व्याप्ती लाभाय, व्याप्ती प्राप्त होण्यासाठी सप्त या पदाचं ग्रहण केलेलं आहे. लक्षात आलं? सप्तपदाचं ग्रहण कशासाठी केलं आहे? व्याप्तीचा लाभ होण्यासाठी. म्हणजे व्याप्तीचा लाभ, कोणत्या व्याप्तीचा इथं लाभ होणार आहे? ठीक. आणि व्याप्ती म्हणजे काय? तर व्याप्ती कधी पण 2 पदार्थात असते. ज्या 2 पदार्थामध्ये व्याप्ती असते त्यामध्ये एक व्याप्य असतो आणि एक व्यापक असतो. एक काय असतो? व्याप्य. आणि एक असतो व्यापक. व्यापकाची व्याप्ती कुठं असते? व्याप्याच्या ठिकाणी. बरोबर आहे की नाही? तसं व्याप्तीचं लक्षण केलेलं आहे. साहचर्य नियमो व्याप्ती. 7 राहणे त्याला काय म्हणायचं? व्याप्ती. जसं उदाहरण धूम आणि वन्नी यांची व्याप्ती आहे की नाही? साहचर्य नियम आहे. कसं? यत्र यत्र धूमः तत्र तत्र वन्नी आहे की नाही? काय यत्र यत्र धूमः तत्र तत्र वन्नी ही व्याप्ती आहे. जिथं जिथं धूम असतो तिथं तिथं असतोच कोण? वन्नी. तर व्याप्य कोण आहे या दोघांमध्ये? धूम. व्यापक कोण आहे? वन्नी. बरोबर आहे की नाही? तर वन्नीची व्याप्ती कुणावर आहे? धूमावर. धूम व्याप्य झाला. जो व्याप्तीवाला असतो त्याला व्याप्य म्हणतात. आणि ज्याची व्याप्ती असते तो काय असतो? व्यापक. अर्थात जो अधिक देशात असतो त्याला म्हणायचं व्यापक, आणि जो न्यून देशात असतो त्याला म्हणायचं व्याप्य. धूम व्याप्य आहे आणि वन्य हा व्यापक आहे. बरोबर आहे की नाही? याचा अर्थ हा निघतो काय की व्यापक जो वन्य आहे तो वन्नीचा अभाव जिथं आहे तिथं धूम राहणार नाही. काय? व्यापक कोण आहे? वन्य. जिथं जिथं व्याप्य आहे तिथे व्यापक राहतो हा नियम. अर्थात व्यापकाचा अभाव जर कुठं असेल तर तिथं व्याप्य राहणार नाही. आहे की नाही? मग वन्नीचा अभाव समजा या ठिकाणी आहे, तिथे धूम राहील का? नाही. मग धुमाची उत्पत्ती कुठे होते? जिथं वन्नी आहे. वन्नी अधिकरणामध्येच, व्यापकाच्या अधिकरणामध्येच व्याप्याची काय होत असते? उत्पत्ती. आहे की नाही? किंवा व्याप्य राहतो. तो व्यापक कोण आहे? वन्नी. तो वन्नी जिथं आहे, नाही की नाही? काय? वन्नीच्या अधिकरणामध्येच धूम होतो. याचा अर्थ जिथं जिथं वन्नी तिथं तिथं धूम असा अर्थ नाही आहे. पण धूम हा वन्नीला सोडून राहू शकत नाही. की एखाद्या ठिकाणी वन्नीचा अभाव आहे आणि तिथं धूम राहील असं होणार नाही. लक्षात आलं की नाही? मग दोघांमध्ये काय झाली? व्याप्ती आहे, साहचर्य नियम आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा व्याप्तीचा लाभ होण्याकरिता सप्त या पदाचं ग्रहण केलेलं आहे. म्हणजे का हो? सप्त या पदाचं ग्रहण केल्यामुळे कोण 2 पदार्थामध्ये व्याप्तीचा लाभ होईल, व्याप्तीची प्राप्ती होईल? हा प्रश्न आहे.
तर उत्तर दिलंय त्याच पंक्तीत. तत्र सप्तग्रहणम पदार्थत्वम द्रव्यादि सप्तान्यतमत्व व्याप्यम. दोन पदार्थ सापडले. इति इस अशा प्रकारची व्याप्ती लाभाय, व्याप्ती प्राप्त होण्याकरिता सप्तग्रहण. तर दोन पदार्थ. पहिला आहे पदार्थत्व. काय आहे जी? पदार्थत्व. दुसरा आहे काय? द्रव्यादि सप्तान्यतमत्व. काय दुसरं? द्रव्यादि सप्तान्यतमत्व. लिहिण्याचा काही प्रयास करू नका, अगोदर समजून घ्या, नंतर लिहून देतो मी. ठीक आहे. दोन घाबरायचं काहीच कारण नाहीये. न्यायशास्त्र सारखं सोपं शास्त्र दुसरं कोणतंच नाही. खरंच सांगतो, खोटं नाहीये. दिसायला वाघासारखं आहे तोंड, परंतु एकदा लक्षात आलं की काहीच नाहीये, सरळ आहे सर्व. ठीक आहे की नाही? चला, तर दोन पदार्थ, दोन वस्तू. कोण कोण? एक आहे पदार्थत्व हा धर्म, दुसरा आहे काय? द्रव्यादि सप्तान्यतमत्व. काय जी? द्रव्यादि सप्तान्यतमत्व. त्यात एक व्याप्य आहे आणि एक व्यापक आहे. एक आहे जी व्याप्य आणि एक आहे व्यापक. तर व्याप्य कोण आणि व्यापक कोण? ध्यान द्या बाई, पुस्तकात का बरं वाचताय तुम्ही? नंतर लिहून देतो वाटलंच काय घ्यायचं ते, पण अगोदर लक्षात घ्या. दोन पदार्थ कोण कोण? पदार्थत्व आणि द्रव्यादि सप्तान्यतमत्व. काय काय बोला? पदार्थत्व द्रव्यादि सप्तान्यतमत्व. ठीक आहे. त्यात एक व्याप्य आहे, एक व्यापक आहे. व्याप्य कोण? पदार्थत्व. व्याप्य कोण? पदार्थत्व. व्यापक कोण? द्रव्यादि सप्तान्यतमत्व. काय? द्रव्यादि सप्तान्यतमत्व. आपल्याला व्याप्ती बनवता येईल आता. कशी? यत्र यत्र पदार्थत्वं तत्र तत्र द्रव्यादि सप्तान्यतमत्वं. बोला. यत्र यत्र पदार्थत्वं तत्र तत्र द्रव्यादि सप्तान्यतमत्वं. आहे की नाही? जिथं जिथं पदार्थत्व आहे तिथं तिथं काय आहे जी? द्रव्यादि सप्तान्यतमत्व आहे. लक्षात आलं की नाही? व्याप्य कोण आहे? पदार्थ. व्यापक कोण? द्रव्यादि सप्तान्यतमत्व. आहे की नाही? व्यापक जो द्रव्यादि सप्तान्यतमत्व, त्याचा अभाव जिथं असेल तिथं पदार्थत्व राहणार नाही. आहे की नाही? कारण व्याप्य हा व्यापकाला सोडून राहत नाही. आहे की नाही? द्रव्यादि धूम वन्नीचा अभाव असेल तिथं धूम राहू शकत नाही. तसं द्रव्यादि सप्तान्यतमत्वाचा जिथं अभाव आहे तिथं राहू शकत नाही. कोण? पदार्थत्व. आहे की नाही? ही व्याप्ती प्राप्त झाली की नाही दोघांमध्ये? तर व्याप्य कोण झाला? पदार्थत्व. व्यापक कोण? द्रव्यादि सप्तान्यतमत्व. ही व्याप्ती प्राप्त होण्याकरिता पदाचं ग्रहण केलं आहे. कोणत्या? जर सप्तपदाचं ग्रहण केलं नसतं तर कदाचित हे सातच पदार्थ आहे किंवा सातून आणखीनही काही पदार्थ आहे बा, मेळ लागला नसता. मग पदार्थत्व हे द्रव्यादि सप्तान्यतमत्वाचं व्याप्य आहे हे लक्षात आलं नसतं. व्याप्तीचं ग्रहण व्हावं याकरिता पद दिलाय. कोणतं? सप्त. ठीक आहे. लिहून घ्या थोडस वहीवर, म्हणजे तुम्हाला नंतर पण पाहायला सोपं होईल. साहचर्य नियमो व्याप्ती. साहचर्य नियमो व्याप्ती. यथा यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः इति. यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः इति. पूर्णविराम. धूमः वह्नि व्याप्यः. धूमः वह्नि व्याप्यः अस्ति. अतः वन्य अभाव स्थले, अतः वन्य अभाव स्थले धूमः न भवति. धूमः न भवति किंतु वन्य अधिकरणे एव, वन्य अधिकरणे एव विद्यते.
तथा यत्र यत्र पदार्थत्वं तत्र तत्र द्रव्यादि सप्तान्यतमत्वं विद्यते। अर्थात यत्र पदार्थत्वं भवति तत्र एव द्रव्यादि सप्तानां अन्यतमः अस्ति। यथा द्रव्ये पदार्थत्वम् अस्ति, द्रव्ये पदार्थत्वम् अस्ति, तर्हि द्रव्यं सप्तसु अन्यतमं भवति। पदार्थत्वं गुणे वर्तते। तर्हि सः गुणः सप्तसु अन्यतमः एव। एवं पदार्थत्वाश्रयाः प्रत्येकं गुणादयः अपि द्रव्यादिषु सप्तसु अन्यतमाः एव वर्तन्ते। झालं? अतः पदार्थत्वं द्रव्यादि सप्तान्यतमत्व व्याप्यम् इति सिद्धम् एव। अतः पदार्थत्वं द्रव्यादि सप्तान्यतमम् अतिक्रम्य न तिष्ठति। किन्तु तदंतर्गतम् एव तिष्ठति। अर्थात द्रव्यादि सप्तभ्यः अन्यः अष्टमः कश्चित् पदार्थः एव न भवति। इति एतादृश व्याप्ति लाभाय
एतादृश व्याप्ती लाभाय एव सप्तग्रहणम इति. सप्तग्रहणम इति झालं. चला झालं, कळाला अर्थ. आता बघू एक एक अर्थ समजून सांगतो. साहचर्य नियम व्याप्ती, ही व्याप्तीचं काय आहे? लक्षण आहे, येणार आहे पुढे, गेलाय मागं पदकृत्यात. साहचर्य नियम व्याप्ती उदाहरण दिलं. यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्नी, ही व्याप्ती आहे की नाही? तर धूम वह्नी व्याप्य. धूम कसा आहे? वह्नीशी वह्नीपेक्षा व्याप्य आहे. व्यापक कोण आहे? वह्नी आहे. याचा अर्थ काय ठरला मग? की वह्नीच्या अभावाच्या ठिकाणी धूम राहू शकत नाही. काय लिहिलंय पुढं? तेच लिहिलंय ना. काय? अतः वह्नी अभावस्थले, वह्नीच्या अभावाच्या ठिकाणी म्हणजे जिथं वह्नीचा अभाव आहे तिथं राहू शकत नाही कोण? धूम. पुढे काय लिहिलंय? किंतु वह्नी अधिकरण एव विद्यते, वह्नीच्या अधिकरणामध्येच राहतो कोण? धूम. म्हणजे जिथं वह्नी आहे तिथंच राहतो. याचा अर्थ जिथं जिथं वह्नी तिथं धूम असं नाही, पण जेव्हा बी धुमाला कुठं राहायचं असेल तर तिथंच तो राहील जिथं वह्नी आहे. लक्षात आलं की नाही? वह्नीला सोडून अन्यत्र धूम राहू शकत नाही. लक्षात आलं ना? त्याप्रमाणे पदार्थत्व हे काय आहे? व्याप्य आहे ना. आणि द्रव्यादी सप्तान्यतमत्व काय आहे? याचा अर्थ व्यापक धर्म जो कोण? द्रव्यादी सप्तान्यतमत्व, त्याला सोडून पदार्थत्व राहू शकत नाही. कळलं की नाही? अर्थात जिथं जिथं पदार्थत्व आहे तिथंच राहणार कोण? द्रव्यादी सप्तान्यतमत्व. लक्षात आलं की नाही? याचा अर्थ काय ठरला? की अतिरिक्त कोणी आठवा पदार्थ नाही. द्रव्यादी सप्तान्यतमत्व म्हणजे काय? द्रव्यादी सातामधून कोणी एक आहे की नाही? तर जिथं जिथं पदार्थत्व आहे तिथं तिथं द्रव्यादी सप्तान्यतमत्व आहे. कळलं ना? लिहिलंय पुढं. काय लिहिलंय बघा. तथा यत्र यत्र पदार्थत्वम, आहे की नाही? जिथं जिथं पदार्थत्व आहे तिथं तिथं काय आहे? द्रव्यादी सप्तान्यतमत्व. म्हणजे द्रव्यादी सातामधून कोणी एकच राहणार, आहे की नाही? कोणीतरी असणार, द्रव्य असणार, गुण असणार, कर्म असणार, आहे की नाही? पदार्थत्व कुठे आहे बघा? पदार्थत्व द्रव्यात आहे, गुणात आहे, कर्मात आहे, पदार्थत्व आहे की नाही? 7 पदार्थ आहे ना. तर 7 पदार्थामध्ये राहणार कोण? धर्म पदार्थ. तर द्रव्यामध्ये पदार्थत्व आहे ना, तिथं द्रव्यादी सप्तान्यतमत्व आहे. पदार्थत्व गुणात आहे, तिथं सुद्धा काय आहे? द्रव्यादी सप्तान्यतमत्व आहे. तर लक्षात. कर्मात तिथं सुद्धा पदार्थत्व आहे, तिथं सुद्धा द्रव्यादी सप्तान्यतमत्व आहेच. पहा, यत्र यत्र पदार्थत्वम तत्र तत्र द्रव्यादी सप्तान्यतमत्वम अस्ति. लागलं एवढं? पुढे काय लिहिलंय? अर्थात यत्र पदार्थत्वम भवती, जहाँ जिथं जिथं पदार्थत्व आहे तिथं तिथं काय? तत्र एव द्रव्यादी सप्तान्यतमत्व. तिथंच आहे कोण? द्रव्यादी सप्तान्यतमत्व. लक्षात आलं? पुढं यथा उदाहरण दिलं. द्रव्यामध्ये पदार्थत्व आहे तिथं द्रव्यादी सप्तान्यतमत्व आहे. गुणामध्ये सुद्धा पदार्थत्व आहे तिथं द्रव्यादी सप्तान्यतमत्व आहे. पुढं एवं पदार्थत्वाश्रया प्रत्येकम गुणादय. पदार्थत्वाचा आश्रय प्रत्येक झालं. पदार्थ, द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, आहे की नाही? गुणादय अपि. पुढं द्रव्यादिषु सप्तसु अन्यतमा एव. द्रव्यादी 7मधून अन्यतमच ते सारे आहेत. ठीक आहे ना? अतः पदार्थत्वम द्रव्यादी सप्तान्यतमत्व व्याप्यम इति सिद्धमेव. याच्यावरून हे सिद्ध झालं की पदार्थत्व हा धर्म काय झाला? व्याप्य. कुणापेक्षा? द्रव्यादी सप्तान्यतमत्व याच्यापेक्षा. अतः पुढे काय? पदार्थत्व द्रव्यादी सप्तान्यतमत्व. द्रव्यादी सप्तान्यतमम म्हणजे द्रव्यादी सप्तान्यतम, द्रव्यादी जे 7 आहे त्यांना सोडून पदार्थत्व अन्यत्र राहू शकत नाही, है की नाही? पुढे किंतु तदंतर्गतमेव म्हणजे द्रव्यादी सप्तान्यतम आहे ना, त्या 7मध्येच राहणार कोण? पदार्थत्व. त्या 7ला सोडून अन्यत्र नाही.
झालं. पुढं अर्थात द्रव्यादी सप्तव्य अन्य. एकंदरीत तात्पर्य काय? द्रव्यादी साताला सोडून अन्य कोणी आठवा पदार्थच नाही. जर कोणी आठवा पदार्थ असता तर तिथं पदार्थत्व राहिलं असतं, पण तू अन्य पदार्थ नाहीये. मग पदार्थत्व काय झालं? व्याप्य. आणि व्यापक कोण झालं? द्रव्यादी सप्तान्यतमत्व. बरोबर. अशा प्रकारच्या व्याप्तीचा ग्रह होण्याकरिता सप्तपदाचं ग्रहण केलेलं आहे. पंक्ती पहा मूळ मध्ये म्हणजे टीकेत न्यायबोधी. तत्र सप्तग्रहणम पदार्थत्वं द्रव्यादि सप्तान्यतमत्व व्याप्यम. आहे की नाही? इति व्याप्ती लागलं. यावर आता पूर्वपक्षी येतो. ननु आला ना. ननु आला की समजायचं कोण आलाय? तो म्हणतो वा कस काय तुम्ही द्रव्यादी सातच पदार्थ आहे असं म्हणता? आम्ही दाखवून देतो तुम्हाला आठवा पदार्थ. अर्थात साताला सोडून आठवा पदार्थ आहे, तो तुम्ही मानला पाहिजे. म्हणजेच तुमचं म्हणणं बरोबर नाही की सातच पदार्थ आहे म्हणून. काय की नाही? सांगता येतो बघ. काय म्हणतो पूर्वपक्षी पहा. ननु शक्ती पदार्थस्य अष्टमस्य सत्वात कथम सप्त एव इति प्रश्नचिन्ह आहे. है की नाही? बघा काय म्हणतो तो की शक्ती आठवा पदार्थ कोण? शक्ती. शक्ती नावाचा आठवा पदार्थ आहे. आणि असा शक्ती नावाचा आठवा पदार्थ असताना सातच पदार्थ आहेत असं तुम्ही कसं म्हणता? ही काय केली त्याने? शंका किंवा प्रश्न केला आहे. लक्षात आलं ना? तर मग सिद्धांती म्हणतील कसं काय शक्ती आठवा पदार्थ आहे? दाखव कुठे शक्ती, सिद्ध करून दाखव आठवा पदार्थ आहे म्हणून. आहे की नाही? मग तो काय करतो? शक्ती हा आठवा पदार्थ आहे ही गोष्ट सिद्ध करून दाखवतो. कोण? पुन्हा पहा. ननु शक्ती पदार्थस्य अष्टमस्य सत्वात शक्ती नावाचा आठवा पदार्थ विद्यमान असल्यामुळे कथम सप्त एव इति सातच पदार्थ आहे असं तुम्ही कसं बोलता? हा पूर्वपक्षाचं म्हणणं झालं. प्रश्न. तथाई तथाई म्हणजे त्याचं स्पष्टीकरण करतो तो. कोण? पूर्वपक्षी. ध्यान द्या. आता अगोदर समजून सांगतो. काय बघा, वन्नी अग्नी पेटवला, लाकडं आणले, थंडीचे दिवस आहे आणि वाळलेले शुष्क लाकडं आहे, काष्ट आहे, अग्नी पेटवला. बरोबर. आणि मनुष्य शेकण्यासाठी गेला. परंतु अग्नीला जर स्पर्श झाला तर दहा होतो की नाही? म्हणजे चटका बसतो की नाही? बसतो. बरोबर आहे की नाही? मग याचा अर्थ अग्नीमध्ये शक्ती आहे. कशाची? दहा करण्याची. दहा करण्याची काय आहे? शक्ती आहे. बरोबर. म्हणजे होय अग्नीमध्ये शक्ती आहे. कशाला शक्ती मानायची अग्नीमध्ये? अग्नी स्वतः दहा करतो असं म्हणा की अग्नी आणि त्याच्यामध्ये शक्ती कशाला मानत बसता असं कदाचित कोणी म्हणेल. त्याला उत्तर देतो तो पूर्वपक्षी. नाही नाही, अग्नी वेगळी गोष्ट आहे आणि अग्नीच्या ठिकाणी काय असते? शक्ती. जसं मनुष्याच्या ठिकाणी सुद्धा काय आहे? शक्ती. शक्ती म्हणजेच मनुष्य आहे का? नाही. मनुष्य तर आहे. त्याला म्हटलं अरे बाबा उचल 20 किलोची गोणी, तो नाही उचलू शकत. मनुष्य नाही का? आहे. जर मनुष्यच शक्ती असता तर त्याने उचललं. तो म्हणतो अरे माझ्यामध्ये शक्ती नाही तेवढी. याचा अर्थ शक्ती नावाचा वेगळा पदार्थ आहे. तसं इथं सुद्धा अग्नी पेटवलेला आहे, त्याच्यामध्ये दहा करण्याची वेगळी शक्ती आहे. मग वेगळी शक्ती त्याच्यात आहे असं का म्हणायचं? तर बघा एक मणी भेटतो, त्या मण्याचं नाव आहे चंद्रकांत मणी. काय नाव आहे जी? चंद्रकांत मणी. काय काय? हा बोलायचं ना मग. चंद्रकांत मणी करून नाही जमायचं, बोलावं लागणार आहे. तर चंद्रकांत मणी. मग चंद्रकांत मणी जर अग्नीजवळ ठेवला आणि खुशाल अग्नीत हात घातला तरी दहा होत नाही. अग्नी हात जाळू शकत नाही, चटका बसत नाही. मग अग्नी नाही का तिथं? दहा हो राहिला का? नाही. का? त्याचा अर्थ त्या मण्याने काय केलं? त्याची शक्ती घालून टाकली, शक्तीचा वाद केला. कळलं की नाही? आणि समजा नंतर तो मणी उचलला, कोणता मणी? चंद्रकांत उचलला आणि बाजूला घेऊन गेला कोणीतरी आणि नंतर अग्नीत हात घातला तर काय होतं? 10 होतो की नाही? 10. याचा अर्थ काय झाला? मणी आणला की शक्ती गायब. बरोबर. मण्याला उचलून बाजूला घेऊन गेले की शक्ती पुन्हा उत्पन्न होते. पुन्हा मणी आणला की शक्ती नष्ट. पुन्हा मणी घेऊन गेले तर शक्ती उत्पन्न होते. याचा अर्थ अग्नीच्या ठिकाणी वेगळी अशी कोणीतरी शक्ती आहे आणि त्या शक्तीचा अंतर्भाव तुम्ही कोणत्याच पदार्थात करू शकत नाही.
आणि म्हणून शक्ती नावाचा तुम्ही वेगळा स्वतंत्र पदार्थ मानला पाहिजे. तुम्ही मानलेले 7 आणि शक्ती 8 किती झाले? 8 पदार्थ झाले. कोण म्हणतो? लक्षात आलं? पंक्ती पाहता ननु सापडलं का? शक्ती पदार्थस्य अष्टमस्य सत्वात म्हणजे 8वा शक्ती नावाचा पदार्थ असल्याने कथम सप्त एव इति प्रश्न. उत्तर तथा वन्नी संयुक्त इंधनादौ सत्यपि. सापडलं का? वन्नी आणि वन्नीशी संयोग केलाय कुणाचा? इंधनाचा, वाळलेल्या लाकडांचा. वन्नी संयुक्त इंधनादौ सत्यपि असताना देखील मनी संयोगे दाहो न जायते. मनी संयोगे म्हणजे मनीचा तिथं काय केला? संयोग म्हणजे मनी आणला आणि त्या वन्नीजवळ ठेवला. दाहो न जायते, दहा होत नाही म्हणजे चटका बसत नाही. तच्छुन्नेन तू जायते. तच्छुन्नेन तच्छुन्नेन तत् मनी शून्येन म्हणजे मनी उचलून घेऊन गेले. मनी शून्य जागा झाली. आता मनी तिथं राहिला नाही. अशा वेळेस मात्र पुन्हा उत्पन्न होतो काय? 10. तच्छुन्नेन तू जायते. लागलं? अतः मनी समवधाने शक्तीही नश्यते. लागलं? आता म्हणजे म्हणून मनी समवधाने म्हणजे मन्याचा संबंध केला असता अग्नी बरोबर शक्ती नष्ट होते. मनी अभाव दशायाम आणि मन्याचा अभाव होतो. मनी उचलून कोणीतरी बाजूला घेऊन जातो. अशा वेळेस मनी अभाव दशायाम 10 अनुकूला शक्ती उत्पद्यते. 10 अनुकूल 10 उत्पन्न करण्याकरिता उचित अनुकूल योग्य अशी शक्ती पुन्हा त्या अग्नीच्या ठिकाणी काय होते? उत्पन्न होते. 10 अनुकूला शक्ती उत्पद्यते इति कल्प्यते. याच्यावरून कल्पना केली जाते की शक्ती नावाचा वेगळा पदार्थ आहे. लक्षात आलं? लागलं ना? कल्प्यते. कल्प्यतेचा अर्थ आहे अनुमीयते. अनुमान काय बनेल? लिहा अनुमानाचा आकार. वन्नीही वन्नीही लिहिलं पटापट लिहायचं जी इतकं वेळ नाही. वन्नीही 10 अनुकूल शक्तिमान 10 अनुकूल शक्तिमान दाह जनकत्वात् 10 जनकत्वात् इति अनुमीयते. कल्प्यतेचा अर्थ केला अनुमीयते. असं आम्ही अनुमान करतो म्हणे शक्ती पदार्थ आहे म्हणून. लागलं जी? पक्ष कोण आहे? वन्नी. साध्य काय? 10 अनुकूल शक्ती. शक्तिमान नाही. साध्य काय आहे? 10 अनुकूल शक्ती. यदि थाके मान मान ताही छोडी साध्य जाणी, नाही थाके वान मान त्व जोडी साध्य जाणी. लक्षात आलं? मग 10 अनुकूल शक्ती काय आहे? साध्य. आणि हेतू काय दिला? 10 जनकत्व. लागलं? 10 ला उत्पन्न करते. चला मूळमध्ये कल्प्यते झालं ना? तस्मात शक्ती ही अतिरिक्त पदार्थ इति चेत. तस्मात म्हणून शक्ती नावाचा अतिरिक्त स्वतंत्र पदार्थ आहे. इति चेत. सापडलं? काय झालं? इति चेत. ननु पासून इति चेत पर्यंत पूर्वपक्षी. चेत ऐक नाही. पूर्वपक्षाची सुरुवात होते सहसा ननुने आणि शेवट होतो इति चेत इति वाच्यम अशा शब्दांनी. आता उत्तर देतात पुढं सिद्धांती. न भाऊ पूर्वपक्षी असं बोलू नको. म्हणजे शक्ती नावाचा काही अतिरिक्त पदार्थ नाही. कळलं? मग काय आहे सांगतात. इति चेत न मणे हे प्रतिबंधकत्वेन मनी अभावस्य कारणत्वेन एव निर्वाहे मनी समवधान असमवधानाभ्याम अनंत शक्ती तद्भंस तत्प्राग्भाव कल्पनायाः अन्यायत्वात् तस्मात् सप्त एव पदार्थाः इति सिद्धम. ठीक आहे जी? ध्यान द्या. पूर्वपक्ष कळाला? आता सिद्धांती समजून घ्या. उत्तर पुस्तक सोडून द्या. सिद्धांती म्हणतात की शक्ती नावाचा कोणी अतिरिक्त पदार्थ काही नाही. बरोबर? मग म्हणे का हो? शक्ती नावाचा जर अतिरिक्त पदार्थ तुम्ही मानत नाही तर मनी वन्नीजवळ ठेवला आहे आणि अशा वेळेस वन्नीत हात घातला अग्नीमध्ये 10 व्हायला पाहिजे की नाही? होतो का? का होत नाही 10? सांगा.
प्रश्न आहे, कळलं की नाही? त्याच्यावर सिद्धांती उत्तर देतात, आहे की नाही? हा पूर्व पक्षाचा प्रश्न आहे ना, की मनी ते ठेवलाय मग 10 का होत नाही, याचा अर्थ शक्ती नष्ट झाली असं म्हणणं आहे. कुणाचं? पूर्व पक्षाचं. सिद्धांती म्हणतात तसं नाही. हे बघ बाबा, कोणतंही कार्य उत्पन्न होण्याकरिता अनेक कारणं असावी लागतात, बरोबर? मग त्यात काही समवायी कारण असेल, काही असमवायी असेल, काही निमित्त असेल. निमित्तामध्ये सुद्धा साधारण निमित्त असेल, असाधारण निमित्त असेल. साधारण निमित्त तर सर्व कार्यासाठी असतातच. साधारण कारण अशी किती आहेत? 9. कोण कोण? ईश्वर, ईश्वर ज्ञान, ईश्वर इच्छा, ईश्वर प्रयत्न, काल, दिशा, अदृष्ट, प्रागभाव, प्रतिबंधका भाव. काय जी? प्रतिबंधका. 9 झाले ना. त्यात 9 साधारण कारणामध्ये प्रतिबंधकाचा अभाव पण पाहिजे. प्रतिबंधकाचा काय पाहिजे? जर प्रतिबंधकच बसलेला असेल तर कार्य उत्पन्न होत नाही. लक्षात आलं की नाही? समजा आता इथं तुम्ही श्रवण करायला बसले आहात आणि मोठ्याने हा करीत रेल्वे चालली जवळून किंवा एखादी गाडी चालली, तर ऐकू येतील का शब्द? श्रवण होईल का? मग याचा अर्थ तुम्ही काय म्हणणार? शब्दच बंद झाले बोलणाऱ्याचे, असं आहे का? शब्द आहे नाही मग आमचे कान बधीर झाले, असं आहे का? असं बी नाही आहे. परंतु काय झालं इथं? प्रतिबंध झाला आणि म्हणून कार्य घडाला ऐकण्याचं. ऐकण्याचं कार्य घडण्याकरिता काय पाहिजे? प्रतिबंधकाचा अभाव पाहिजे. सर्व ठिकाणी असंच आहे की नाही? हा, लक्षात आलं की नाही? प्रतिबंधकाचा काय असावा लागतो? अभाव, आहे की नाही? समजा आता तुम्ही एखादं काम करायला निघाले, ज्वारी शोंगायला निघाले आणि बदा 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 पाऊस यायला सुरुवात झाली, जोरात, हे मोठमोठ्या धारा. काम चालेल का? घरी पळून याल, आहे की नाही? मग काम करण्याची शक्ती तुमची संपली का? नाही ना. आणि मग काहून काम करीना तुम्ही जर शक्ती नाही संपली तर? अहो, प्रतिबंधक आला, प्रतिबंध आला तिथं, आहे की नाही? प्रतिबंध आहे आणि म्हणून काम होत नाही. अर्थात कोणतंही कार्य होण्याकरिता काय असावा लागतो? प्रतिबंधकाचा अभाव. मग इथं सुद्धा 10 रूपी कार्य आहे की नाही? हात घातला 10 होतो की नाही? पण 10 होण्यासाठी मनी हा प्रतिबंधक आहे. मनी काय आहे? प्रतिबंधक. मनीला तिथं तुम्ही आणून ठेवलं की प्रतिबंधक होत नाही. का होत नाही? याचा अर्थ अग्नीमध्ये 10 करण्याची शक्ती नाही असं नाही. का होत नाही 10? अग्नी नाही का तिथं? हात नाही का? हात तुम्ही अग्नीत घातला नाही का? काहून 10 होत नाही? प्रतिबंधक आहे. कोण आहे? प्रतिबंधक आहे. आणि आपल्याला काय पाहिजे? प्रतिबंधकाचा अभाव पाहिजे आणि तिथं प्रतिबंधक बसलाय म्हणून कार्य होत नाही, आहे की नाही? मग प्रतिबंधकाचा काय पाहिजे? अभाव. म्हणजे मनाचा काय पाहिजे? अभाव. मनी तुम्ही घेऊन जा म्हणजेच काय होईल? प्रतिबंधकाचा अभाव. 10 व्हायला लागेल, आहे की नाही? मग प्रतिबंधकाचा अभाव म्हणूनच, अभाव घेऊनच जर काम चालतं तर वेगळी शक्ती नावाचा शक्ती मानून तो एक वेगळा पदार्थ आहे असं मानण्याची गरज नाही. काम चाललं आपलं, संगती लागली. हा, या गोष्टीची जे तुम्ही उदाहरण दिलं 10 होत नाही, हे उदाहरण दिलं, याची जर संगती लावताच आली नसली तर आम्ही अतिरिक्त पदार्थ शक्ती मानला असा. पण आमच्याकडे युक्ती आहे ना. काय युक्ती? कार्य उत्पन्न होण्यासाठी प्रतिबंधकाचा अभाव पाहिजे आणि जर 10 रूप कार्यासाठी प्रतिबंधक आहे कोण? मनी. आणि मनीला जर तुम्ही बाजूला घेऊन गेले तर येईल तिथं कोण? प्रतिबंधकाचा अभाव. तर कार्य व्हायला लागेल. शक्ती काही वेगळा मानण्याची गरज नाही. लक्षात आलं? पंक्ती पहा. इति चेत न मनेहे प्रतिबंधकत्वेन. सापडलं ना? मनी काय आहे? प्रतिबंधक असल्याने. आणि मनी अभावस्य कारणत्वेन. आणि मनीचा अभाव काय आहे? कारण. म्हणजे प्रतिबंधकाचा अभाव कारणत्वेन एव निर्वाहे. म्हणजे असं मानूनच जर संगती लागते तर, निर्वाह होतो तर, काम भागतं तर मग वेगळी शक्ती मानण्याची गरज नाही. लक्षात आलं जी? ध्यान द्या. एवढंही करून तुम्ही जर जबरदस्ती शक्ती मानूच लागले तर फार मोठा गौरव येईल. काय होईल? म्हणे कसं काय? मग आता मनी आणला, शक्ती नष्ट झाली म्हणजे शक्तीचा ध्वंस झाला, बरोबर? शक्ती तिचा ध्वंस, बरोबर? पुन्हा मनी घेऊन गेले तर जिचा ध्वंस झाला तित काही उत्पन्न होणार नाही. पुन्हा नवीन शक्ती उत्पन्न झाली, मग दुसरी शक्ती, बरोबर? आणि ती शक्ती उत्पन्न होण्याच्या अगोदर तिचा प्रागभाव, है की नाही? मग उत्पन्न होणाऱ्या शक्तींचा प्रागभाव. त्या शक्ती बी अनेक मानावं लागतील, है की नाही? मनी आणला, शक्ती नष्ट झाली. मनी गेले, नवीन शक्ती उत्पन्न झाली. मग शक्ती अनंत होतील.
त्या अनंत शक्तींचे अनंत प्रागभाव, अनंत शक्तींचे अनंत ध्वंस. किती सारं मानावं लागेल, किती मोठा गौरव होईल. म्हणून या गौरव करण्याच्या, आणि जर लाघवाने काम होत असेल तिथं गौरव करण्याची गरज आहे की नाही. 2 रुपयाने तिथं काम होतं, तिथं जबरदस्ती 10 रुपये कशासाठी द्यायचे, कळलं की नाही. जर एखादं कोणी जबरदस्ती नाही भाऊ राहूच दे तुला आता, तर तो काय होईल, गौरव होईल ना, दोष आहे गौरव, आहे की नाही. म्हणून लाघवाने काम होतं तर गौरव करण्याचा अर्थ नाही. पंक्ती पहा, कारणत्वेन एव निर्वाहे मनी समवधान असमवधानाभ्याम. सापडलं का. म्हणजे मनी आणण्याने आणि नेण्याने, मनीचा संबंध करण्याने आणि मनी हटवण्याने, है की नाही. भ्याम अनंत शक्ती, झालं की नाही. अनंत शक्ती तद्ध्वंस म्हणजे अनंत शक्तीचे अनंत ध्वंस, तत्प्रागभाव म्हणजे अनंत शक्तीचे अनंत प्रागभाव, कल्पनाया अन्यायत्वा. हा सारा काय घडेल, अन्याय घडेल. न्यायाचा ग्रंथ चालला आणि अन्याय करून बसाल, हे काही उचित नाही. म्हणून शक्ती व्यक्ती नावाचा काही अतिरिक्त पदार्थ नाही. तस्मात शेवट, तस्मात सप्त एव पदार्थाः इति सिद्धम. आणि म्हणून 7च पदार्थ आहे ही गोष्ट सिद्ध झाली. झालं जी. मग 7 पदार्थ कोण कोण, द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय, अभाव. सप्त पदार्थ, 7 पदार्थ आहेत. ठीक आहे जी. चला पुढं काय आहे आता. आता पुढं 7 पदार्थामध्ये पहिला पदार्थ कोण, द्रव्य. त्या द्रव्याचा विचार चालू करत आहे. द्रव्य झाल्यानंतर गुण, हे उद्देश प्रकरण चालू आहे. उद्देश प्रकरण, उद्देश म्हणजे काय, नाम मात्रेन वस्तुसंख्य, केवळ नाव घेऊन त्यांचा उल्लेख करणे, है की नाही. मग आता उद्या द्रव्य म्हणजे द्रव्य ते किती प्रकारचे आहेत त्याची चर्चा होईल. गुण किती आहे, कर्म किती आहे, सामान्य काय, विशेष काय, समवाय काय, अभाव काय, या 7 पदार्थाच्या बाबतीत थोडं थोडं दिग्दर्शन केलं जाईल. आणि नंतर पुन्हा मग एका एकाला घेऊन त्याचा विस्तार, पण त्याचा विचार आपण उद्या करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.